स्वामी विवेकानंद कृत ज्ञानयोग, सर्व वस्तूंमध्ये ब्रह्मदर्शन. आम्ही पाहिले की दुःखांना दूर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही आमच्या जीवनाचा अधिकांश भाग नक्कीच दुःखाने भरलेला राहील. आणि या दुःखाचा डोंगर वास्तवामध्ये आमच्यासाठी एक प्रकारचा अनंत आहे. आम्ही अनादी काळापासून या दुःखाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण ते जसे होते तसेच आजही आहे. आम्ही दुःखाला दूर करण्यासाठी जेवढे उपाय शोधले तितके आम्ही पाहतो की या जगामध्ये आणखीही कितीतरी दुःख गुप्त रीतीने विद्यमान आहे. आम्ही हेही पाहिले की सर्व धर्म सांगतात या दुःखचक्रातून बाहेर पडण्याचा एकमात्र उपाय ईश्वर आहे. सर्वच धर्म म्हणतात. जसे या युगामध्ये व्यावहारिक लोक आम्हाला असे मानण्याचा सल्ला देतात की जर संसाराला त्याचे परिदृश्यमान रूपातच ग्रहण केले गेले तर मग दुःखाच्या शिवाय आणखी काही राहणार नाही. ते हेही म्हणतात या जगात अतीताशिवाय आणखी काही आहे. हे पंचेंद्रिय ग्राह्य जीवन, हे भौतिक जीवनच सर्व काही नाही. हा तर केवळ त्याचा लहान अंश आहे, सतमात्र आहे. याच्या मागे याच्याहून वेगळे ते अनंत विद्यमान आहे, जिथे दुःखाचा लवलेश नाही. त्याला कुणी गॉड, कुणी अल्लाह, कुणी जिहोवा, कुणी जीव आणि कुणी काहीही म्हणतो. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. सर्व धर्मांच्या उपदेशात साधारणतः मनात हीच भावना उदयास येते की बहुतेक आत्महत्याच करणे श्रेयस्कर आहे. जीवनातील दुःखांचा प्रतिकार काय आहे या प्रश्नाचे जे उत्तर दिले जाते त्याने स्वतःलाच हाच बोध होतो की जीवनाचा त्याग करणे याचा एकमेव उपाय आहे. या उत्तराने मला एक प्राचीन कथेची आठवण येते. कुणाच्या तरी तोंडावर एक डास बसलेला होता. त्याच्या मित्राने डासाला मारण्यासाठी इतक्या जोराने ठोसा लगावला की डासाबरोबर मनुष्यही मरण पावला. दुःखाच्या प्रतिकाराचा उपाय जणू याच प्रकारचा संकेत देतो. जीवन आणि जग दुःखमय आहे हे एक असे सत्य आहे की ज्याचा जगाला जाणण्याचे धाडस करणारी कोणतीही व्यक्ती अस्वीकार करू शकत नाही. परंतु संसारातील समस्त धर्म याचा प्रतिकार काय सांगतात? ते म्हणतात की हा संसार काही नाही, याच्या बाहेर असे काही आहे, ते खरे सत्य आहे. इथेच अडचणींना खरी सुरुवात होते. हा उपाय तर जणू आपले सर्व काही नष्ट करून फेकून देण्याचा उपदेश देतो. मग या प्रतिकाराचा उपाय कसा असेल की काही उपायच नाही. एक उपाय अजून सांगितला जातो, तो हा आहे. वेद म्हणतात विभिन्न धर्म जे सांगतात ते सत्य आहे, पण त्याचा योग्य अर्थ समजून घ्यावा लागेल. बहुधा लोक धर्माच्या उपदेशाला चुकीने समजतात आणि धर्मसुद्धा आपल्या अर्थाला स्पष्ट रूपाने प्रकट करीत नाही. मेंदू आणि हृदय या दोन्हीचीही आम्हाला गरज आहे. नक्कीच हृदय श्रेष्ठ आहे. हृदयाच्या माध्यमातूनच जीवनाच्या उच्च मार्गावर घेऊन जाणारी महान प्रेरणा येते. मस्तिष्कवान पण हृदयशून्य होण्यापेक्षा मी तर 100 वेळा पसंत करेन की माझ्या मस्तिष्कात काही नको, पण थोडेसे हृदय पाहिजे. ज्याला हृदय आहे त्याचे जीवन संभव आहे, त्याची उन्नती संभव आहे. परंतु थोडे हे हृदय नाही आणि फक्त मेंदू आहे, तो शुष्क होऊन मरण पावेल. परंतु आम्ही हेही जाणतो की जे केवळ आपल्या हृदयाने परिचालित होतात त्यांना अनेक कष्ट भोगावे लागतात. कारणही बहुतेक त्यांना भ्रमात पाडण्याची शक्यता असते. आम्हाला पाहिजे हृदय आणि मस्तिष्काचा समन्वय. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही की हृदयासाठी मस्तिष्काला आणि मस्तिष्कासाठी हृदयाला हानी पोहोचवावी. उलट प्रत्येक व्यक्तीचे हृदय अनंत व्हावे आणि त्याचबरोबर त्यात अनंत परिणामात विचार बुद्धीही राहावी. या जगात आम्हाला जे काही पाहिजे त्याची काही सीमा आहे का? संसार अनंत नाही का? इथे अनंत परिणामात भावनांच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर अनंत परिणामात बुद्धी आणि संस्कृतीसाठी जागा आहे. ते दोन्ही अनंत परिणामात यावे व दोघेही समांतर रेषेमध्ये बरोबरच वाढत वाढत जावेत. अधिकांश धर्म तथ्य तर समजतात, पण ज्ञात होते की सर्व एका भ्रमात पडतात. ते सर्व हृदयाने भावनेने परिचालित होतात. संसारामध्ये दुःख आहे म्हणून त्याचा त्याग करा, हा फार चांगला उपदेश आहे, एकमात्र उपदेश आहे, यात मुळी शंका नाही. संसाराचा त्याग करा याविषयी कोणाचे दुमत होऊ शकत नाही की सत्य जाणण्यासाठी असत्याचा त्याग करावा लागेल. चांगली वस्तू मिळवण्यासाठी वाईट वस्तूंचा त्याग करावा लागेल. जीवन प्राप्त करण्यासाठी मृत्यूचा त्याग करावा लागेल. पण जर या मताचे हेच तात्पर्य असावे की आम्ही ज्याला जीवन नावाने समजतो ते पंचेंद्रियगत जीवनाचा त्याग करावा लागेल, तेव्हा मग आमच्याजवळ काय शिल्लक राहील आणि जीवनाचा अर्थही काय आहे?
जर आम्ही त्याचा त्याग केला तर मग काय आम्ही वाचू शकतो? जेव्हा आम्ही वेदाच्या दार्शनिक अंशाची आलोचना करू तर आम्ही या तत्वाला आणखीही चांगल्या प्रकारे समजू शकू. पण आता मी एवढेच इच्छितो की केवळ वेदामध्ये या समस्येची युक्तिसंगत अशी मीमांसा मिळते. इथे वेदाचा वास्तविक उपदेश काय आहे हेच सांगणार. वेद ज्ञान देतो की जगाला ब्रह्मस्वरूप म्हणून पहा. वेद वास्तव जगाला एकदम उडवून लावू इच्छित नाही. हे बरोबर आहे की वेदात ज्या प्रकारे प्रचंड वैराग्याचा उपदेश केला आहे तशा प्रकारचा कुठेही नाही. पण या वैराग्याचा अर्थ आत्महत्या नाही. आपल्याला पूर्णपणे सुकवून टाकावे असे नाही. वेदात वैराग्याचा अर्थ आहे जगाला ब्रह्मरूप पाहावे. जगाला आम्ही ज्या भावाने पाहतो तसे त्याला आम्ही जाणतो. ते जसे आमच्यासमोर प्रतिबिंबित होते त्याचा त्याग करणे आणि त्याला खऱ्या रूपात ओळखणे. त्याला ब्रह्मस्वरूपात पहा. वास्तवात ते ब्रह्माशिवाय आणखी काही नाही. यामुळेच सर्व प्राचीन उपनिषदात आम्ही पाहतो की जगामध्ये जे काही आहे ते सर्व ईश्वराने झाकून टाकावे लागेल. सर्व जगाला ईश्वराने झाकावे लागेल. हे कोणत्या खोट्या आशावादाने नाही. जगामध्ये अशुभ आणि दुःख कष्टाकडे डोळे झाकून नाहीतर वास्तविक रूपाने प्रत्येक वस्तूच्या आत ईश्वराचे दर्शन करावे लागेल. याप्रमाणे आम्हाला संसाराचा त्याग करावाच पाहिजे. आणि जर संसाराचा त्याग केला तर बाकी काय उरेल? फक्त ईश्वर. या उपदेशाचे तात्पर्य काय आहे? ते हेच आहे की तुमची पत्नीही राहावी, त्यात काही हानी नाही. तिला सोडून जावे लागणार नाही. उलट त्या पत्नीतच तुम्हाला ईश्वर दर्शन घ्यावे लागेल. संततीचा त्याग करा. याचा अर्थ काय आहे? काय मुलाबाळांना रस्त्यावर फेकायचे जसे काही देशात काही नरपशु करतात? नाही, असे कधीच करू नये. ते तर पिशाच्य कृत्य आहे. तो धर्म नाही. मग काय आहे? त्यांच्यात ईश्वराचे दर्शन करा. या प्रकारे सर्व वस्तूंच्या संबंधी जाणावी. जीवनात, मरणात, सुखात, दुःखात सर्व परिस्थितीत ईश्वर समान रूपाने विद्यमान आहे. केवळ डोळे उघडून त्याचे दर्शन घ्या. आणि वेद हेच सांगतात, तुम्ही जगाची ज्या रूपात कल्पना केलेली आहे त्याला सोडा. कारण की तुमची कल्पना अत्यंत थोड्याशा अनुभवावर, क्षीण तर्कावर आणि युक्तीवर, तुमच्या दुर्बलतेवर आधारित आहे. तिचा त्याग करा. आम्ही एवढे दिवस जगाचा जसा विचार करीत होतो, इतके दिवस ज्यात अत्यंत आसक्त होतो, ते तर आम्ही रचलेले एक मिथ्या जग आहे. त्याला सोडा. डोळे उघडून बघा. आम्ही आजपर्यंत ज्या रूपात जगाला पाहत होतो वास्तवात त्याचे अस्तित्व कधीच नव्हते. ते तर एक स्वप्न होते, माया होती. जे काही होते तो एकमात्र प्रभू, तोच संततीच्या आत, तोच पत्नीमध्ये, तोच पतीत, तोच चांगल्यात, तोच वाईटात, तोच पापात, तेच पाप्यात, तेच हत्याऱ्यात, तोच जीवनात आणि तोच मरणात विद्यमान आहे. हे सांगणे नक्कीच भयानक आहे. परंतु वेदांत त्याला प्रमाणित करणे, त्याचे ज्ञान देणे आणि त्याचा प्रचार करण्याची इच्छा धरतो. या विषयाला घेऊनच वेदाची सुरुवात होते. आम्ही केवळ या प्रकारचे सर्वत्र ब्रह्मदर्शन करूनच जीवनातील संकटांना आणि दुःखांना टाळू शकतो. कुठलीही इच्छा करू नका. कोण आम्हाला दुःखी करेल? आम्ही जे काही दुःख भोगतो ते वासनेतूनच उत्पन्न होते. समजा तुम्हाला काही पाहिजे आणि ते जर मिळाले नाही तर फळ काय? दुःख. जर इच्छाच राहिली नाही तर दुःखही होणार नाही. इथे मला चुकीचे समजण्याची शंका आहे. म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की वासना, इच्छा यांचा त्याग तसेच समस्त दुःखापासून मुक्त होण्यासंबंधी माझा आशय काय आहे. भिंतीमध्ये काही वासना नसते, ती कधी दुःख भोगत नाही. बरोबर आहे, पण ती कधी उन्नतीही करू शकत नाही. या खुर्चीमध्ये काही वासना नाही, काही कष्टही नाहीत तिला, परंतु ही खुर्ची खुर्चीच राहील. सुखभोगाच्या आत एक गरिमा आहे आणि दुःखभोगाच्या आतही आहे. जर धाडस करून सांगितले की हेही म्हणू शकतो की दुःखाची ही उपयोगिता आहे. आम्ही सर्व जाणतो की दुःखामुळे फार मोठे ज्ञान मिळते. आम्ही जीवनात असे शेकडो कार्य केले आहेत ज्याच्याबद्दल आम्हाला वाटते की केले नसते तर अधिक चांगले झाले असते. पण तरीही या सर्व कार्यांनीच आमच्यासाठी महान शिक्षकाचे काम केलेले आहे. मी माझ्याबद्दल हे म्हणू शकतो की मी काही चांगले कार्य केले याचा विचार करण्याने मी आनंदित आहे आणि अनेक वाईट कामे केली याचा विचार केला तरीही आनंदित आहे. मी काही सत्कार्य केले म्हणून मी सुखी आहे आणि अनेक चुका केल्या यामुळेही सुद्धा मी सुखीच आहे. कारण की प्रत्येकाने मला काही ना काही उच्च शिक्षण दिले. मी यावेळी जो काही आहे तो माझ्या पूर्वकर्माने आणि विचारांचे फळ आहे. प्रत्येक कार्य आणि विचार एक ना एकाचे फळ आहे
आणि हे फळच माझ्या उन्नतीची समष्टी आहे. आता इथे एक कठीण समस्या येते. आम्ही सर्व जाणतो की वासना फार मोठी वाईट गोष्ट आहे, पण वासनांच्या त्यागाचा अर्थ काय आहे? मग शरीराचे रक्षण कसे होईल? याची आत्मघाती उत्तर पहिल्याप्रमाणे आपोआपच येथेच मिळेल की वासनांचा संहार करा आणि त्याच्यासोबत वासनायुक्त मनुष्यालाही मारून टाका. पण यथार्थ समाधान हे आहे, अशी गोष्ट नाही की तुम्ही धनसंपत्ती ठेवू नका, आवश्यक वस्तू आणि विलासाची साधने ठेवू नका. तुम्हाला जे काही आवश्यक वाटतात ते सर्व ठेवा, इथपर्यंत की त्याच्या अतिरिक्त वस्तूही ठेवा. यात कुठलीही हानी नाही. पण तुमचे पहिले आणि मुख्य कर्तव्य आहे सत्याला जाणणे, त्याला सामोरे जाणे. हे धन कुणाचेच नाही. कोणत्याही पदार्थावर मालकी हक्काचा भाव ठेवू नका. तुम्ही कोणीही नाही, मीही कोणी नाही, कुणीही कुणीच नाही. सर्व त्या प्रभूच्या वस्तू आहेत. कारण की ईशोपनिषदाच्या पहिल्या श्लोकातच ईश्वराला सर्वत्र स्थापन करण्याबद्दल सांगितले आहे. ईश्वर तुमच्या भोग्य धनात, तुमच्या मनात ज्या सर्व वासना उत्पन्न होतात त्यात, आपल्या वासनांनी प्रेरित होऊन तुम्ही जे द्रव्य विकत घेता त्यातही तो आहे. तुमच्या सुंदर वस्त्रातही तो आहे आणि तुमच्या सुंदर अलंकारातही तो आहे. या प्रकारे विचार करावा लागेल. याप्रमाणे सर्व वस्तूंकडे पाहिल्यावर तुमच्या दृष्टीमध्ये सर्व काही परिवर्तित होऊन जाईल. जर तुम्ही तुमच्या प्रत्येक गतीत, तुमच्या वस्त्रात, वार्तालापात, स्वतःच्या शरीरात, चेहऱ्यात, सर्व वस्तूत भगवंताची स्थापना करून घ्याल तर तुमच्या डोळ्यातील संपूर्ण दृश्य बदलून जाईल आणि जग दुःखमय न वाटून स्वर्गात परिणत होऊन जाईल. स्वर्गाचे राज्य तुमच्यातच आहे असं येशू म्हणाला होता. वेद तसेच सर्व उपदेश देणारे हेच म्हणतात. ज्याच्याजवळ पाहण्यासाठी डोळे आहेत त्यांनी पाहावे, ज्याच्याजवळ ऐकण्यासाठी कान आहेत त्यांनी ऐकावे. तो आधीच तुमच्या आत बसलेला आहे. वेद हेच सिद्ध करतात की ज्या सत्याचा अज्ञानामुळे आम्ही विचार करतो की त्याला आम्ही हरवले आहे आणि सर्व जग त्याला मिळवण्यासाठी रडून रडून कष्ट भोगत भोगत फिरत आहेत. ते नेहमीच आमच्या हृदयाच्या अंतस्थानी वर्तमानात आहे. त्याला आम्ही मिळवू शकतो. जर संसाराचा त्याग करा या उपदेशाला त्याच्या प्राचीन स्थूल अर्थाने ग्रहण केले तर निष्कर्ष हाच मिळतो की आम्हाला कोणत्याच कार्य करण्याची गरज नाही. आळशी बनून मातीच्या ढिगासारखे बसून राहण्याचं योग्य राहील. कोणताही विचार अथवा काम करण्याची थोडीशीही आवश्यकता नाही. दैववादी होऊन, घटनाचक्राच्या लाथा खाऊन, प्राकृतिक नियमाने परिचालित होऊन इकडे तिकडे फिरत राहण्याने काम चालून जाईल. फक्त हाच निष्कर्ष निघतो. परंतु पूर्वी सांगितलेला उपदेशाचा वास्तविक अर्थ हा नाही. आम्हा लोकांना कार्य तर अवश्य करावेच लागेल. व्यर्थ वासनांच्या चक्रात पडून इकडे तिकडे भटकत फिरणारे सामान्य जन कार्यासंबंधी भले काय जाणणार? जी व्यक्ती आपल्या भावनांनी आणि इंद्रियांनी परिचालित आहे ती भले कार्याला कसे समजणार? कार्य तोच करू शकतो जो एखाद्या वासनेमुळे, एखाद्या स्वार्थापोटी परिचालित होत नाही. तेच कार्य करतात. ज्यांना कसली इच्छा नाही तेच कार्य करतात. जे बदल्यात कोणत्याही लाभाची अपेक्षा धरत नाहीत तेच कार्य करतात. एका चित्राने अधिक आनंद कोण मिळवतो? चित्र विकणारा की पाहणारा? विक्रेता तर त्याच्या हिशोबातच व्यस्त राहतो. मला किती फायदा होईल इत्यादी चिंतेतच तो मग्न राहतो. त्याच्या डोक्यात हेच सर्व फिरत राहते. तो केवळ लिलावाच्या हातोड्याकडे ध्यान ठेवतो आणि काय भाव मिळाला हे ऐकत राहतो. भाव कशा प्रकारे वाढत जाईल हेच ऐकण्यात तो व्यस्त असतो. मग चित्राचा आनंद तो केव्हा घेईल? तेच चित्राचा आनंद घेऊ शकतात ज्यांना चित्र खरेदी विक्रीत काही स्वारस्य नाही. ते चित्राकडे टक लावून पाहतात आणि असीम आनंदाचा उपभोग घेतात. याप्रमाणेच हे समग्र ब्रह्मांड एका चित्रासारखे आहे. जेव्हा वासना अगदी निघून जातील तेव्हाच लोक जगाचा आनंद घेऊ शकतील. तेव्हा हा खरेदी विक्रीचा भाव, हा भ्रमात्मक मालकीचा भाव राहणार नाही. त्यावेळी न कर्ज देणारा, ना खरेदी करणारा, न विक्री करणारा. त्यावेळी जग एक सुंदर चित्रासमान होऊन जाते. ईश्वरासंबंधी इतकी सुंदर गोष्ट मी आणखी कुठे पाहिली नाही. तो महान कवी आहे, प्राचीन कवी आहे. समस्त जग त्याची कविता आहे. ती अनंत आनंदोच्छ्वासाने लिहिली आहे आणि नाना प्रकारचे श्लोक, छंद, तालात ती प्रकाशित आहे. वासनांचा त्याग केल्यावरच आम्ही ईश्वराच्या या विश्व कवितेचा अभ्यास आणि उपभोग घेऊ शकणार. त्यावेळी सर्व वस्तू ब्रह्मभाव धारण करतील. संसारातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक अंधारी गल्ली, अरुंद मार्ग आणि सर्व गुप्त अंधाऱ्या जागा ज्यांना आम्ही पूर्वी इतके अपवित्र समजले होते त्या सर्व ब्रह्मभाव धारण करतील. त्या सर्व स्वतःचे रूप प्रकाशित करतील.
तेव्हा आम्ही स्वतःवर हसू आणि विचार करू. हे सर्व रडणे ओरडणे केवळ लहान मुलांचा खेळ आहे आणि आम्ही माते समान उभे राहून आम्ही हा खेळ पाहत होतो. वेद म्हणतात की या प्रकारच्या भावाने कार्य करा. वेद आम्हाला पहिल्याने या आपोआप दिसणाऱ्या मायावी जगाचा त्याग करण्याचे शिक्षण देतात. या त्यागाचा अर्थ काय आहे? पहिल्यानेच सांगितले की त्यागाचा प्रकृत अर्थ आहे सर्व जागी ईश्वर दर्शन. सर्व जागी ईश्वर बुद्धी केल्यानंतरच आम्ही वास्तविक कार्य करण्यात समर्थ होऊ. जर वाटेल तर 100 वर्षे जगण्याची इच्छा धरा. जेवढ्या सांसारिक वासना आहेत सर्वांचा भोग घ्या, पण हो त्या सर्वांना ब्रह्ममय पहा. त्यांना स्वर्गीय भावात परिणत करून घ्या. जर जगाविषयी वाटते तर या पृथ्वीवर दीर्घ कालपर्यंत सेवापूर्ण आनंदपूर्ण आणि क्रियाशील जीवन घालवण्याची इच्छा धरा. या प्रकारे कार्य केल्यावर तुम्हाला वास्तविक मार्ग सापडेल. त्याला सोडून इतर दुसरा कोणताच मार्ग नाही. जे व्यक्ती सत्याला न जाणता अबोधाप्रमाणे संसाराच्या भोगविलासात निमग्न होते, समजा की त्याला योग्य मार्ग सापडला नाही, त्याचे पाय घसरले आहेत. दुसरीकडे जी व्यक्ती संसाराला दूषण देत वनात जाते, आपल्या शरीराला कष्ट देते, हळूहळू सुकून स्वतःला मारून टाकते, आपल्या हृदयाला कोरडी मरुभूमी बनवते, आपल्या सर्व भावांना तुडवते आणि कठोर विभत्साने शुष्क होऊन जाते, समजावे की तीही मार्ग चुकलेली आहे. या दोन्ही बाजूच्या गोष्टी आहेत. दोन्हीही भ्रम आहेत. एक या बाजूचा आणि एक दुसऱ्या बाजूचा. दोन्हीही वाट चुकलेले आहेत. दोन्हीही लक्ष भ्रष्ट झालेले आहेत. वेद सांगतात या प्रकारे कार्य करा. सर्व वस्तूमध्ये ईश्वर बुद्धी बाळगा. समजा की ईश्वर सर्वांमध्ये आहे. आपल्या जीवनालाही ईश्वराने अनुप्रणित इथपर्यंत की ईश्वर रूपच समजा. हे जाणा की हेच आमचे एकमात्र कर्तव्य आहे. ही आमच्यासाठी जाणण्याची एकमात्र वस्तू आहे. ईश्वर सर्व वस्तूत विद्यमान आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी आणखी कुठे जाणार? प्रत्येक कार्यात, प्रत्येक भावात, प्रत्येक विचारात तो आधीपासूनच अवस्थित आहे. या प्रकारे समजून कार्य करीत राहावे लागेल. हाच एकमात्र मार्ग आहे, दुसरा नाही. असे करण्याने कर्मफल तुम्हाला लिप्त करू शकत नाही. मग कर्मफल तुमचे काही अनिष्टही करू शकणार नाही. आम्ही पाहिले की आम्ही जे कष्ट भोगतो त्याचे कारण आहे या सर्व व्यर्थ वासना. परंतु जेव्हा या वासना ईश्वर बुद्धीने पवित्र भाव धारण करतात, ईश्वर स्वरूप होतात, तेव्हा त्या आल्यावरही काही अनिष्ट होत नाही. ज्याने या रहस्याला जाणले नाही किंवा जोपर्यंत जाणणार नाहीत तोपर्यंत त्यांना या आसुरी जगात राहावे लागेल. लोक जाणत नाही की इथे चारी बाजूनी सर्वत्र कशी आनंदाची खाण आहे. ते अजूनपर्यंत तिला शोधण्यास निघाले नाहीत. अजूनही जगाचा अर्थ काय आहे? वेद सांगतात की अज्ञान. आम्ही अनंत अशा जलाशयाने भरलेल्या नदीकाठी बसूनही तहानेने व्याकुळ झालेलो आहोत. खाद्यपदार्थांचे ढीकच्या ढीक समोर असूनही भुकेने मरत आहोत. हेच ते आनंदमय जग. परंतु आम्ही त्याला शोधू शकत नाही. आम्ही त्यातच राहत आहोत. तो नेहमी आमच्या चारी दिशेला आहे, पण आम्ही त्याला नेहमी काहीतरी वेगळे समजून भ्रमात पडलेलो आहोत. धर्म आम्हाला ते आनंदमय जग दाखवू इच्छितो. सर्व हृदय या आनंदाचा शोध घेत आहेत. सर्व जाती याच्या शोधात आहेत. धर्मच एकमात्र लक्ष आहे आणि हा आदर्शच विभिन्न धर्मात भिन्न भिन्न भाषेत प्रकाशित झालेला आहे. भिन्न भिन्न धर्मात जे मतभेद आहेत ते सर्व केवळ बोलण्याचे डावपेच आहेत. वास्तवात ते काही नाही. एक व्यक्ती भाव एक प्रकारे प्रकट करते तर दुसरी दुसऱ्या तऱ्हेने. एक जे काही सांगतो दुसरा दुसऱ्या भाषेत बहुतेक तीच गोष्ट सांगत असतो. या संबंधात अजूनही काही प्रश्न उठतात. जे वर सांगितले आहे त्याला तोंड देणे तर अत्यंत सोपे आहे. लहानपणापासून ऐकतो सर्वत्र ब्रह्मबुद्धी करा, सर्व ब्रह्ममय होऊन जाईल आणि तेव्हा तुम्ही जगाचा योग्य तो आनंद घेऊ शकाल. पण जसेही आम्ही संसार सागरामध्ये उतरून काही धक्के खातो तशी तशी आमची सर्व ब्रह्मबुद्धी उडून जाते. मी मार्गाचा विचार करतो की सर्व मनुष्यात ईश्वर विराजमान आहे. इतक्यात एक बलदंड माणूस मला धक्का देऊन जातो आणि मी चारी मुंड्या चित होतो. बस झटक्यात मी उठतो. रक्त मस्तकापर्यंत चढलेले असते. मुठी आवळल्या जातात आणि विचारशक्ती हरवून बसतो. मी अगदी वेड्यासारखा होतो. स्मृती भ्रंश होतो आणि मग मी त्या व्यक्तीत ईश्वराला न पाहता सैतानाला पाहू लागतो. जन्मापासूनच मला उपदेश मिळतो. सर्वत्र ईश्वर दर्शन करा. सर्व धर्म हेच शिकवतात. सर्व वस्तू सर्व प्राणी यांच्या आत सर्वत्र ईश्वर दर्शन करा. नव्या करारातही येशूने याविषयी स्पष्ट उपदेश दिलेला आहे.
आम्ही सर्वांनी हा उपदेश घेतला, पण कामाच्या वेळी आमच्या सर्व अडचणींना सुरुवात होते. इसापाच्या कहाणीमध्ये एक कथा आहे. एक विशालकाय सुंदर हरिण तलावात आपले प्रतिबिंब पाहून आपल्या मुलांना म्हणाले, बघा मी किती बलवान आहे, माझे मस्तक किती भव्य आहे, माझे हातपाय किती सुदृढ आणि मांसल आहेत आणि मी किती वेगाने पळू शकतो. हे सांगता सांगता त्याने दूर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकला. तो ऐकताच ते जोराने पळाले. बरेच दूर पळून गेल्यावर धापा टाकत टाकत पुन्हा त्याच्या मुलाजवळ आले. मूल म्हणाले, आता तर तुम्ही सांगत होता की मी फार बलवान आहे, मग कुत्र्याचे भुंकणे ऐकून पळाला का? हरिण म्हणाले, हीच तर गोष्ट आहे. कुत्र्याचे भुंकणे ऐकताच माझे सर्व ज्ञान लुप्त होऊन जाते. आम्ही माणसेही जीवनभर हेच करतो. आम्ही या दुर्बल मानव जाती संबंधात कितीही आशा धरल्या तरी, आम्ही स्वतःला कितीही साहसी व बलवान समजले, आम्ही कितीही भव्य संकल्प केले तरी, जेव्हा संकट प्रलोभनाचे कुत्रे भुंकतात तेव्हा आम्ही कथेतील हरिणाप्रमाणे पळून जातो. जर असे आहे तर मग हे सर्व शिक्षण देऊन काय लाभ? तसे नाही, अत्याधिक लाभ आहे. लाभ हा की शेवटी अध्यवसायाचाच विजय होईल. एका दिवसात काही होऊ शकत नाही. आत्म्याच्या संबंधात पहिल्याने ऐकावे लागेल, त्यानंतर मनन म्हणजेच चिंतन करावे लागेल आणि नंतर सतत ध्यान करावे लागेल. सर्व लोक आकाशाला पाहू शकतात. भूमीवर रेंगणारे लहान किडेही वर पाहिल्यानंतर नीलवर्ण आकाशाला पाहतात, पण ते आमच्यापासून किती दूर आहे. आमच्या आदर्शासंबंधी हीच गोष्ट आहे. आदर्श आमच्यापासून खूप दूर आहेत आणि आम्ही त्याच्यापासून खूप खाली आहोत. तरीही आम्ही हे जाणतो की आम्हाला एक आदर्श समोर ठेवणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर आम्हाला सर्वोच्च आदर्श ठेवणे आवश्यक आहे. अधिकांश व्यक्ती या जगात कोणत्याही आदर्शाविनाच जीवनाच्या या अंधाऱ्या मार्गावर भटकत फिरतात. ज्यांना एक निर्दिष्ट आदर्श आहे ते जरी हजारो चुका करतील तरी हे नक्की की ज्याचा काहीच आदर्श नाही ते 50,000 चुका करतील. म्हणजेच आदर्श ठेवणे चांगले आहे. या आदर्श संबंधात जेवढे शक्य होईल तेवढे ऐकावे लागेल. तोपर्यंत ऐकावे लागणार जोपर्यंत तो आमच्या अंतरंगात प्रवेश करीत नाही, आमच्या मेंदूमध्ये बसत नाही, जोपर्यंत तो आमच्या रक्तात भिनून त्याचा एक एक थेंब त्यात मिसळत नाही, जोपर्यंत तो आमच्या शरीराच्या अणु परमाणूत व्याप्त होत नाही. म्हणजेच पहिल्याने आम्हाला ते आत्मतत्व ऐकावे लागेल. सांगितलेले आहे, हृदय पूर्ण झाल्यावर तोंडाने बोलू लागते आणि हृदयाच्या या प्रकाराने पूर्ण झाल्यावर हातही कार्य करायला लागतात. विचारच आमच्या कार्यप्रवृत्तीचा नियामक आहे. मनाला सर्वोच्च विचाराने भरून घ्या. दिवसेंदिवस हाच भाव ऐकत राहा. महिनोन महिने याचे चिंतन करा. पहिल्याने यात यश मिळणार नाही तरी कोणतेही नुकसान नाही. ही असफलता तर अगदी स्वाभाविक आहे. हेच मानव जीवनाचे सौंदर्य आहे. या असफलतेशिवाय जीवन काय असते? जर जीवनात या असफलतेला विजय करण्याचा प्रयत्न नसता तर जीवन धारण करण्याचे काही कारणच राहिले नसते. त्याच्या न राहण्याने जीवनाचे कवित्व कुठे राहिले असते? ही सफलता, ही चूक राहिल्याने बिघडले कुठे? मी कधी गायीला खोटे बोलताना पाहिले नाही, पण ती सदैव गायच राहते. मनुष्य कधी होत नाही. म्हणजेच जर पुन्हा पुन्हा अपयशी झाला तर काय? काहीच तोटा नाही. 1000 वेळा या आदर्शाला हृदयात धारण करा आणि जर 1000 वेळा यश नाही मिळाले तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. सर्व जीवनात ब्रह्मदर्शनच मनुष्याचा आदर्श आहे. जर सर्व वस्तूत त्याला पाहण्यात तुम्हाला यश नाही आले तरी कमीत कमी एका अशा व्यक्तीत जिच्यावर तुम्ही सर्वाहून अधिक प्रेम करता तिचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीत दर्शन करण्याचा प्रयत्न करा. याप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकता. आत्म्याच्या समोर तर अनंत जीवन पडलेले आहे. अध्यवसायासोबत सतत राहिल्याने तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. तू अचल आहे, एक आहे, मनाहून अधिक द्रुत स्पंदनशील आहे. याला इंद्रिये प्राप्त करू शकली नाहीत कारण की हा त्या सर्वांच्या आधीच आहे. तो स्थिर राहूनही अन्य द्रुतगामी पदार्थाहून पुढे जाणार आहे. त्याच्यात राहून हिरण्यगर्भ सर्व कर्मफलांचे विधान करतात. तो चंचल आहे, स्थिर आहे, दूर आहे, जवळ आहे. तो सर्वांच्या आत आहे तरीही सर्वांच्या बाहेरही आहे. जो आत्मा सर्व भूतांचे दर्शन करतो आणि सर्व भूतात आत्म्याचे दर्शन करतात ते काही लपवण्याची इच्छा करू शकत नाहीत. ज्या अवस्थेत ज्ञानासाठी समस्त भूत आत्मस्वरूप होऊन जातात त्या अवस्थेत त्या एकत्वदर्शी पुरुषाला शोक अथवा मोह कसा राहू शकेल? सर्व पदार्थांचे हे एकत्व वेदाचा आणखी एक मुख्य विषय आहे. आम्ही पुढे जाऊन बघू की कशा प्रकारे वेद सिद्ध करतात
की आमचे सर्व दुःख अज्ञानामुळे उत्पन्न झालेले आहे. हे अज्ञान दुसरे काही नाही तर हीच बहुत्वाची धारणा आहे. ही धारणा मनुष्यात वेगवेगळी आहे. पुरुष आणि स्त्री भिन्न आहेत, तरुण आणि बालक भिन्न आहेत, राष्ट्र राष्ट्राहून भिन्न आहे, पृथ्वी चंद्राहून वेगळी आहे, चंद्र सूर्याहून वेगळा, एक परमाणू दुसऱ्या परमाणूपासून अलग आहे. असे ज्ञानच वास्तवात दुःखाचे कारण आहे. वेद म्हणतात की हे भेद वास्तविक नाहीत, या भेदाचा केवळ भास होतो, वरून दिसतात. वस्तूंच्या अंतरात तेच एकत्व विराजमान आहे. जर तुम्ही आत जाऊन पाहिले तर त्या एकत्वाला पाहाल. मनुष्यात एकत्व, नर नारीत एकत्व, जाती जातीत एकत्व, उंच नीच यात एकत्व, धनवान आणि दरिद्री यात एकत्व, देवता आणि मनुष्यात एकत्व, मनुष्य आणि पशुमध्ये एकत्व, सर्वत्र एकच आहेत. आणि जर आणखीही यात प्रवेश कराल तर पाहाल की अन्य प्राणीही एकच आहेत. जे याप्रमाणे एकत्वदर्शी होऊन गेले आहेत त्यांना पुन्हा मोह होत नाही. ते सर्व त्या एकत्वात पोहोचले आहेत. ज्याला धर्मविज्ञानात ईश्वर म्हणतात त्यांना आता मोह कसा राहू शकतो? मोह त्यांना होईलच कसा? त्यांनी सर्व वस्तूंच्या आभ्यंतरिक सत्याला जाणले आहे, सर्व वस्तूंचे रहस्य जाणले आहे. त्यांच्यासाठी आता दुःख कसे राहू शकेल? ते आता कशाची कामना वासना करतील? ते सर्व वस्तूंच्या अतीत वास्तविक सत्याचा शोध घेऊन ईश्वरापर्यंत पोहोचले आहेत. जो जगाचा केंद्र स्वरूप आहे, जो सर्व वस्तूंचा एकत्व स्वरूप आहे, हीच अनंत सत्ता आहे, हेच अनंत ज्ञान आहे, हाच अनंत आनंद आहे. तिथे मृत्यू नाही, रोग नाही, दुःख नाही, शोक नाही, अशांती नाही. आहे केवळ पूर्ण एकत्व, पूर्ण आनंद. तेव्हा कशासाठी ते शोक करतील? वास्तवात त्या केंद्रामध्ये त्या परमसत्याला मृत्यू नाही, दुःख नाही, कुणासाठी शोक करणे नाही, कुणासाठी दुःख करणे नाही. तो चारी बाजूनी वेढलेला आहे, तो उज्ज्वल आहे, देह शून्य आहे, व्रण शून्य आहे, स्नायू शून्य आहे, तो पवित्र आणि निष्पाप आहे, तो कवी आहे, मनाचा नियामक आहे, सर्वांहून श्रेष्ठ आणि स्वयंभू आहे. तो नेहमीच यथायोग्य सर्वांची काम्यवस्तूचे विधान करतो. जो या अविद्यामय जगाची उपासना करतो तो अंधारात प्रवेश करतो. जो या जगाला ब्रह्मासमान सत्य समजून त्याची उपासना करतो तो अंधारात भटकत राहतो. आणि जो आजीवन या संसाराचीच उपासना करतो त्याच्यापेक्षा जास्त काही मिळवू शकत नाही. तो तर आणखीही गडद अंधारात भटकत राहतो. परंतु ज्यांनी या परमसुंदर प्रकृतीच्या रहस्याला जाणले आहे, जो प्रकृतीच्या मदतीने प्रकृतीहून दूर ब्रह्माचे दर्शन करतात, तो मृत्यूवर अतिक्रमण करून व प्रकृतीहून दूर ब्रह्माच्या कृपेने अमरत्वाचा लाभ मिळवतात. हे सूर्या, सुवर्णाच्या पात्राने तुम्ही सत्याचे मुख झाकले आहे, त्याला तुम्ही दूर करा, ज्यामुळे मला सत्य धर्माचे दर्शन होऊ शकेल. तुमच्या आत जे सत्य आहे त्याला मी जाणले. तुमचे किरण आणि तुमच्या महिम्याचा यथार्थ अर्थ मी जाणला. आणि तुमच्या आत जे चमकते आहे त्या तत्वाचेही मी दर्शन घेतले. मी तुमचे परम रमणीय रूप पाहतो. तुमच्या आत जो पुरुष आहे तो मीच आहे.